अरे 50,000 नको, 2 लाख पाहिजे. 50,000 नको, 2 लाख पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख पाहिजे. 50,000 नको, 2 लाख पाहिजे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कोण मत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण मत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विजय असो. आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्यभर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये द्यावेत याच्यासाठी क्रांतीच्या औचित्य साधून आज राज्यभर आंदोलन छेडण्यात येते। आज लातूरचे सुपुत्र तथा राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेबांच्या घरी असंख्य शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि ठिय्या आंदोलन करत जे नियमित कर्जदार आहेत त्यांना 2 लाख रुपये देण्यात यावं अशा पद्धतीचं विनवणी पत्र या ठिकाणी माननीय सहकार मंत्र्यांना दिलेलं आहे। सहकार मंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारसोबत आपण चर्चा करू। मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये टाळाटाळ दिसते। येणाऱ्या काळात 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान जर नाही दिलं तर सरकारच्या मधले मंत्री असतील, खासदार असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना गाव पातळीवर हिंडणं मुश्किल होईल आणि निश्चितपणानं रविकांत तुपकरांचा आदेश शिरसावून मानून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील जो संतप्त झालेला शेतकरी आहे, ज्यानं नियमित कर्ज भरलेला आहे, त्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि ज्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचा प्रश्न असेल किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्याचं थकलेलं बिल असेल, या सगळ्या गोष्टीला न्याय देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना कटिबद्ध आहे। निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पोस्टचा हा सप्ताह आम्ही चालू केलेला आहे आणि ह्या सप्ताहामध्ये आम्ही प्रत्येक आमदारला हजारोच्या संख्येने शेतकरी जाऊन निवेदन देणार आहोत। नियमित कर्जफेड करणं हा आमचा गुन्हा आहे का ही ठणकावून सांगणार आहोत आणि हे आंदोलनाचा सप्ताहामध्ये शेवट पालकमंत्र्याला घेराव घालून 15 ऑगस्टला ह्या आंदोलनाची सुरुवात म्हणजे समाप्ती होणार आहे सप्ताहाची आणि आंदोलनाची दिशा 15च्या नंतर काय करायचं काय नाही रविकांत तुपकर साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढील दिशा ठरवू। या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज शिरूर ताजबंद येथे माझ्या मुख्यालयी निवेदन देण्यासाठी संघटनेचे काही पदाधिकारी आलेले आहेत। प्रांताचे अध्यक्ष राजेशजी कसबे, सन्माननीय हुडे, कुलकर्णी, राजेंद्रजी मोरे आणि सन्माननीय पटेल साहेब, त्याचबरोबर ऊस कामगार महाराष्ट्र श्रमिक ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटना यांच्याही वतीनं काही लोक आलेले आहेत। आत्ता जे हे संघटना आलेली आहे शेतकरी संघटना, ते 2 गोष्टी त्यांचे प्रश्न माझ्यासमोर मांडलेले आहेत। एक प्रश्न आहे तो कारखान्याचा ऊसाच्या संदर्भात त्यांना पेमेंट भेटलं नाही, त्या संदर्भात मी आत्ता साखर आयुक्त कोलते साहेबांनाही बोललेलं आहे, RDGलाही बोललेलं आहे आणि ते पैसे देण्याची व्यवस्था कारखान्याला सांगून आम्ही करून द्यायला लावतो। दुसरा जो त्यांचा प्रश्न होता की राज्यामध्ये जे अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आपल्या सरकारने या ठिकाणी लागू केलेली आहे, त्याच्यामध्ये जे चालू बाकीदार आहेत त्यांना आपण बक्षीस म्हणून 50,000 द्यायचं मान्य केलं आहे। त्याच्या पाठीमागे मागेली एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो। याची चर्चा होत असताना आपलं पवारसाहेब आणि दादा गट एकच होता। त्या बैठकीला स्वतः सन्माननीय पवारसाहेब शरदचंद्रजी पवारसाहेब त्या बैठकीत होते आणि अगोदर आमदाराचे मतं काय असतील तर सांगा, ऐकून घ्या म्हणले। नागपूरमध्ये त्या दिवशी मी हा विषय नेत्यांच्या समोर मांडला होता की कर्जमाफी देण्याबद्दल आमचा बिलकुल विरोध नाही, द्या त्यांना, पण अशा काही 7-8 बँक आहेत, त्याच्यामध्ये लातूर बँक आहे, पुणे बँक आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, कोल्हापूर आहे, की या लोकांनी चांगल्या प्रकारच्या बँका चालवल्या। आम्ही वातावरण तयार केलं, लोकांनी विश्वास दाखवला, 95% 98% आमच्याकडे वसुली होते आणि लोकांमध्ये असा एक मेसेज जाईल की मग आपण पैसेच भरले नाही पाहिजेत।
तर आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, हा त्यावेळेचा तोडगा होता. आणि त्याच्यानंतर ही जी कर्जमाफीची घोषणा झालेली आहे नंतर झालेली आहे. मग त्याच्यामुळे ते 50,000 त्या स्टिकवर राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते केलं. आता थकबाकीदाराला का कर्जमाफी दिली आपण, की आता चालू बाकीदार आहेत. आता काही लोक बोलतात मलाही माहिती आहे, पण सगळ्यात प्लस कोण आहे आज, तर चालू बाकीदाराला फायदा असतोय. हे पण जे थकबाकीदार आहेत त्यांना एकदाच कर्जमाफीचा फायदा होत असेल, पण बाकीच्या कामामध्ये त्यांना बँकात फार काही सहकार्य करते. समजा एखादा चालू बाकीदार आहे, एक 2 भाऊ आहेत, एक चालू बाकीदार आणि एक थकबाकीदार आहे. त्यांनी कधीच पैसे भरले नाही. चालू बाकीदाराला सिबिल चांगला आहे, त्याला स्प्रिंकलर मिळतं आहे, त्याला ट्रॅक्टर मिळतं आहे, त्याला मळणी यंत्र मिळतं आहे, जे काही व्यवसाय करायचे आहेत त्याला तिथे मिळतं आहे. आणि शेतकऱ्याला देखील पंजाबराव देशमुखाचे काही 4% व्याज आहेत आणि अनेक बँका, आपली जिल्हा बँक देखील आपली 5% पर्यंत 0% व्याज देते. म्हणून पहिला मला कुणाला म्हणजे टाळायसाठी बोलत नाही मी, तर फायदेशीर कोण आहे तर चालू बाकीदारच आहे. त्याच्यामुळं सरकारने जे लोक आता बंद आहेत त्यांना काहीच व्यवहार करता येत नाही, सरकारने त्यांना अगोदर मदत करावी म्हणून थक बाकीदार लोकांना 2 लाखापर्यंत अगोदर कमी द्यायचं ठरलं होतं, तर 2 लाखापर्यंत कर्ज मुक्ती करायचं धोरण अवलंबलं आहे. त्याच्यासाठी 56 लाख लोक आपल्या राज्यामध्ये आहेत. 36 कोटी केलं होतं. पुन्हा मग सरकार मुख्यमंत्री महोदयांनी अशा सरकार शेतकऱ्याच्या काही सूचना आल्या, मग त्याला देखील सरसकटच करून टाकलं 2 लाख. त्याच्यामुळं पुन्हा आपल्या लोकांचा समावेश झाला आणि 40,000 कोटीची हे अमाऊंट व्हायला लागली. मग त्याच्यासाठी मग कर्ज माफी कुणाला नको, त्याच्यासाठी मागं 2017ला काहीतरी ठाकरे साहेबांनी कर्ज माफी केली होती आणि त्यावेळेस अपात्र लोक केले होते काही. तर आपण देखील अपात्र का केलो, की ज्या लोकांकडे ऐपत चांगली आहे, दुसरा व्यवसाय आहे, इन्कम टॅक्स भरते, अशा लोकांना ह्याची गरज नाही म्हणून ते बाजूला काढले. जवळजवळ साधारणतः ते 1 लाखाच्या आसपास ते लोक आहेत आणि 40,000 आपले कर्मचारी, 1,40,000 अशा लोकांना आपण या कर्ज मुक्तीचा लाभ देत नाही. आता बाकीचे हे थकबाकीदाराला काय द्यायचं आहे, की आता सगळी यांची गाडी बंद आहे, त्याच्यामुळं ह्या लोकांना कर्जमुक्तीचे पैसे द्यायचे आणि पुन्हा आता पण कर्ज माफी जी झाली मागं त्यावेळेस पुन्हा कर्ज दिलंच नाही त्या बँकांनी. पण आज आपण असं कंपल्सरी केलं की जेवढं कर्ज मूळ आहे त्याचं क्षेत्र बघून त्या ठिकाणी सगळं कर्ज पुन्हा त्यांना वाटप करा, की ते पुन्हा थकबाकीत राहणे किंवा त्यांच्या संसाराला अडचणी पडणे, म्हणून हा निर्णय घेतला आहे. आणि चालू बाकीदार त्यांचं तर आता रेग्युलर आहे, त्यांनी खतं घेतलेत, सगळं काम चालू आहे, मग त्यांना देखील आपल्याला इनिशिएटिव्ह किंवा बक्षीस म्हणून 50,000 द्यायचे. तर यांच्यासाठी देखील आपण काही 8 दिवसाची आत घातली नाही किंवा 1 महिन्याची घातली नाही. 27 मार्च 2000 31 मार्च 2027 पर्यंत ह्या लोकांनी पैसे भरायचे, कुणी ह्या लोकांनी. आणि ह्या लोकांचे जे पैसे भरायचे किंवा हेअरकट जे लावला आहे, हेअरकट हा राष्ट्रीयकृत बँका लावला आहे, तर त्याच्यामध्ये एखाद्या कर्जदाराचे पैसे 2.5 लाख आहेत. त्या बँकेमध्ये अशा प्रकारचे काही सभासद असतील तर ते बँक 0 NPA करायसाठी ते आपल्या प्रॉफिटमधून त्या लोकांची तरतूद करून ठेवतात. म्हणजे जशी तरतूद केलेली आहे ते त्यांचे पैसे येतील का नाही अजूनही शंका नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना बोललो, बँकवाल्याला आमच्या प्रमुखाने बोलले की 1 वर्षाचा असेल तर आपण 35% करा, 2 वर्षाचा असेल तर 25% करा, 3 वर्षाचा असेल तर 55% करा, कमी आकडा होऊ शकतो बरं, आणि 4 वर्षाचा असेल तर 75% करा, आणि 5 वर्षाचा असेल तर 85% करा. आणि त्यांचं जे काही मूळ मुद्दल होतं ते मुद्दल आपलं सरकार त्या ठिकाणी देण्यासाठी तयार आहे. म्हणून अशा प्रकारची कर्जमुक्तीची योजना केलेली आहे. अनेक ठिकाणी आम्हाला अशा प्रकारची निवेदनं भेटतात किंवा आमचाही विचार करा. त्याच्यासाठी आता मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालीच कमिटी नेमलेली आहे, जे आता काही लोकांना ॲग्रीटॅग नाही किंवा काही ठिकाणी वारसाचं काय अडचणी आल्या, बोटाचे ठसे उमटत नाहीत, काही भागामध्ये वडिलाच्या नावावर जमीन आहे त्याचा संमती दाखविली आणि मुलाला कर्ज बँकेतून दिलं आहे आणि ते ॲग्रीटॅग करायला गेलं तर मग मुलाचं नावच येत नाही. ह्या टेक्निकल अडचणी त्या देखील आम्ही मुख्यमंत्री महोदयाशी ज्या दिवशी परवा दिवशी जे पैसे आम्ही रिलीज केलेत साधारणतः 22 लाख 6 लाख
22,000 लोक आहेत त्याच्यामध्ये आणि 28 कोटी 5 कोटी 28 लाख 5,000 कोटी 28.28 अशा प्रकारचं पैसे आपण त्या दिवशी सोडलेले आहेत. बाकीच्या काही लोकांचे ॲग्रीटॅक होत नाहीत, काही अडचणी आहेत. त्याच्यासाठी आपण तालुक्याची तहसीलदारच्या अध्यक्षाखाली कमिटी नेमली आहे, जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे आणि जे पात्र शेतकरी त्या सगळ्याला त्याचा लाभ भेटणार आहे. समजा एखाद्याचं नाव आलं नाही, त्यानं समजायचं नाही की मला पैसे मिळणार नाही. आता सगळेजण एकदाच त्यातील चालेत. महायुतीवर 32,000 ई सेवा केंद्र राज्यामध्ये आहेत. लगेच लोक सगळे गेल्यामुळे एकदाच गोंधळ उडायला लागला आणि जाम मशीन आल्या, सावकाश चालल्या आणि मग यादी आपल्याला उशीर करायसाठी इन्कम टॅक्सची यादी आपल्याकडनं होती, केंद्राकडून मागून घेण्यासाठी 2दा आम्ही तारीख दिली पत्रकार बांधवाला. पण ज्या दिवशी ते क्लिअर झालं त्या दिवशीच आपल्याला करावं लागलं. म्हणून आता इथून जे काम चालणार आहे ते थोडं फास्ट गतीने होणार आहे. पैसे हे त्यांच्या खात्यावर पडायला सुरू झालेत. काही खात्यावर पैसे जास्त दिसतात पण आपले पैसे कमी गेलेले आहेत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी संभ्रमात अवस्थेत राहायचं नाही. त्यांना पूर्ण ह्या योजनेचा लाभ भेटलेला आणि भेटत आहे. पहिला मुद्दा तो झाला. आता ह्यांचा जो मुद्दा आहे, 2 मुद्दे राहिलेत आमच्याकडे. काही देवस्थानच्या जमिनी आहेत, काही ठिकाणी देवस्थानच्या जमिनी भाड्याने दिल्यात. मग त्यांच्या नावावर ॲग्रीटॅक होत नाही किंवा त्यांना पैसे जाणारच नाहीत. असे 2-4 काही नवीन मुद्दे झालेत आणि हा एक मुद्दा आमच्यासमोर अनेक गावामध्ये गेल्यानंतर शेतकरी मांडत आहेत. तर हा मुद्दा आम्ही आमच्या कमिटीच्या समोर मांडू आणि त्याच्यानंतर त्यांना देखील काही न्याय देता येत असेल तर आम्ही त्यांना मदत करू. केवायसी होत नाही, शेतकरी जे सांगतायत केवायसी साठी तासन तास त्यांना लागत आहेत, कारण नसते. रात्री देखील करावे लागते कारण नसते. आणि सरसकट करू असं सांगितलं होतं. अनेकांना सरसकट लाभ मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. बरोबर आहे. मी काय म्हणलं आता की आता जेवढे लोक पात्र आहेत त्या सगळ्याला भेटणार. केवायसीची थोडीशी अडचण आहे, तुम्ही समजून घ्या. आपण एकत्र जर एखाद्या यात्रेत गेलो तर मोबाईल चालत नाही, चालतात का? जाम होतात ना. तसं ही मशीन आहे. सगळेच लोक एकदाच गेल्यामुळे थोडी अडचण आहे. पहिला टप्पा उद्या ही लोक कमी होणार आहेत, 6,22,000 आणि मग दुसरा टप्पा लगेच कधी होईल तर ते हे जसं जसं कमी होईल तसं दुसऱ्या यादी मागून घेणार आहोत आणि दुसरे पैसे त्यांना देणार आहोत. म्हणून मला शेतकऱ्याला काळजी तुम्हाला विनंती आहे, संकोचित विचार करू नका, सुसाईड करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, गंभीरपणे तुम्हाला मदत करणार आहे आणि करत राहणार. सहकार बँकेचा एक विषय आहे. जे 10 वर्षापेक्षा आधीचा कार्यकाळ ज्या संचालक झाला त्याच्या अनुषंगाने कोर्टाने याचिका दाखल केली होती. कोर्टानं RBIला निर्देश दिलेत की 6 आठवड्यामध्ये या संदर्भात बघा, RBIच्या अंडर जे चालतात ते अर्बन बँका चालतात. आपलं जे राज्याचं सरकार आहे, सहकार खातं आपलं आहे. आपण जोपर्यंत त्याच्यामध्ये अमेंडमेंट करत नाही तोपर्यंत तो कायदा लागू होत नाही. हे आम्ही आमच्या मनानं म्हणत नाही. आम्ही आमचे जे ज्युडिशरी आहे त्यांच्याशी त्यांचं मत आम्ही जाणून घेतलं आहे आणि त्यांनी देखील हेच मत दिलं आहे. आणि त्याप्रमाणे परभणीमध्ये आज 3 आमदार राजेशभाई आहेत, वरपुडकर साहेब, बोर्डेकर साहेब आहेत. हे 10-10 वर्षाचे निवडून आले. तिथं मग मला विचारलं की तिथे कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्याच्यानंतर नांदेडला देखील प्रताप पाटील चिखलीकर त्यांचं ऑब्जेक्शन घेतलं. तिथल्या DDR हिरे नावाच्याने त्यांचं अपत्र केलं आणि मग पुन्हा जॉईंट रजिस्ट्रार आपले लातूरचेच नानासाहेब चव्हाण आणि मग आम्ही ज्युडिशरीचं जे पत्र होतं त्यांच्याकडे पाठवलं आम्ही की आम्ही जोपर्यंत त्याच्यामध्ये बदल करणार नाही तोपर्यंत आम्हाला लागू होणार इंडिव्हिज्युअल प्रत्येक बँकेचा नियम काय? नाही ना, राज्याचं बोलतो मी. मग उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत राहील अर्बन बँक हो का? RBIच्या अंडर कोण आहे? अर्बन बँक आहे, मल्टी स्टेट बँक आहे. त्यांना तो लागू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका आपला सहकार कायदा आहे राज्यापुरता आहे. आपण त्याच्यात बदल करायचा का नाही नेते बसून ठरवतील. समजा जर म्हणले ठरवायचे तर मग कसं करावं. पण आतापर्यंत आम्ही केलं नाही. 2 गोष्टी आहेत. आज बँक राज्यामध्ये 30 बँकापैकी चांगल्या 5-7 बँका आहेत. ह्या बँका कशावर चालतात? त्याच्या नेतृत्वावर. काय बरं असं कायद्यात मग आमदार 10 वर्ष नको, मंत्री 10 वर्ष नको, मला जमणार आहे का? उलटा परिपक्वता होते ना, अनुभवाचा फायदा होतो. मला सांगा, आज पुणे जिल्हा बँकेमध्ये 30 परिस्थिती आहे, कोल्हापूरच्या बँकेमध्ये 30 परिस्थिती आहे, रत्नागिरीमध्ये 30 परिस्थिती आहे, लातूरमध्ये फक्त मीच आणि दिलीपराव साहेब दोघंच होतो.
पण बहुतांश लोक भागलेच आहेत, अनुभवी लोक आहेत, म्हणून लोक त्यांना निवडून देतात. सर बरं, आता नवीन कर्ज प्रकरणासाठी शेतकरी बँकांकडे जात आहेत. सध्या बँका शेतकऱ्यांचं कर्ज प्रकरण सबमिट करून घेत नाहीत. नवीन नाही, आता जे आपण पैसे दिलेत, कर्ज मुक्ती झालेली आहे, ते कर्ज वाटप. आता नवीनसाठी की त्यांचा प्रोग्राम काय, यावर्षी त्या बँकेने ठरवलं का आपल्याकडे पैसे आहेत का, किंवा MSC बँकेने त्यांना काही अधिक निधी देतो म्हणतात का. मग त्यावेळी जर तशी तरतूद झाली तर नवीन लोकांना देतो ना आपण.